असे TU टाईप शेप असतो किंवा EI टाईप शेप असतो. या पद्धतीचे कोर छोट्या ट्रान्सफॉर्मरमध्ये असतात. पण जसं जसं तुम्ही हायर कॅपॅसिटीजकडे जाता, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्या कोरचे साइजेस वाढायला चालू होतात आणि त्याचे वेट पण वाढायला चालू होतात. मग हे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन तिथं उपयोगी पडत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो, हे 3 टाईपचे वेगवेगळे ब्लेड्स घेतो आणि तो कोर कन्स्ट्रक्ट करतो. जसं आता तुम्ही मेजरमेंट घेतलं, साईड ब्लेड, सेंटर ब्लेड, योक ब्लेड, हे तिन्ही एकत्र करून आपण एक ट्रान्सफॉर्मरचा 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा कोर कन्स्ट्रक्ट करतो. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, नावाप्रमाणेच ते ब्लेड्स असेंबल केले जातात. साईड ब्लेड साईडला प्लेस केले जातात. सेंटर ब्लेड सेंटरला प्लेस केले जातात. योक ब्लेड्स वर आणि खाली प्लेस केले जातात. अशा पद्धतीने आपण 3 फेजचा कोर कन्स्ट्रक्ट करतो या 3 लॅमिनेशन मिळून. हा या ट्रान्सफॉर्मरच्या डिझाईनमध्ये 2 फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. पहिला फॅक्टर आहे, हे काय आहे तुमचं, विंडो म्हणतो आपण, ट्रान्सफॉर्मरची विंडो. विंडोची हाईट एक महत्वाची असते, HWT रिप्रेझेंट करतो. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो सेंटर लेंथ. सेंटर लेंथ म्हणजे काय असतं, ह्या ब्लेडचा सेंटर ते या ब्लेडचा सेंटर किंवा याचा सेंटर टू याचा सेंटर, ह्याला म्हणतो आपण सेंटर लेंथ. पण ॲक्च्युअल काम करत असताना ही सेंटर लेंथ मेजर करायला अवघड जाते. आणि याचा सेंटर पॉईंट लोकेट करायचा, मार्क करून ठेवायचा, दुसऱ्याचा सेंटर पॉईंट लोकेट करून मार्क करून ठेवायचा, पुन्हा स्केल घेऊन त्याला मोजायचं, तोपर्यंत आपले हात हललेले असतात. त्याच्यापेक्षा आपण काय करतो, हा सेंटर पॉईंट इकडे शिफ्ट करतो. हा सेंटर पॉईंट कुठे शिफ्ट होईल, इकडे काय, इकडे या साईड. हा इकडे शिफ्ट झाल्यावर हा इकडे शिफ्ट होईल, म्हणजे लेंथ तेवढीच राहील. आपल्याला मेजर करायला, काम करायला सोपं काय झालं, इथून इथं मेजर, याला म्हणतो आपण सेंटर लेंथ. किंवा इथून इतकं सेंटर लेंथ तेवढीच असते. हे 2 फॅक्टर्स तुम्हाला वाइंडिंग कॅल्क्युलेशन्सवर मिळतात, त्याची व्हॅल्यू. आपली वाइंडिंग कुठं प्लेस होते, कुठे, हा सगळाच कोर आहे, इकडं इकडं आणि इकडं. 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामुळे एका फेजचा LV अँड HV दोन्ही या फेजवर, दुसऱ्या फेजची LV अँड HV या लिंकवर, तिसऱ्या फेजची LV अँड HV या लिंकवर. ही झाली 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर. आता हा कोर टाईप झाला का शेल टाईप झाला, कोर टाईप तर का कोर टाईप, शेल टाईप तर का शेल टाईप. सर शेल टाईपमध्ये वाइंडिंगवर अजून एक कोर असतो, पण इथे नाहीये, म्हणून हे कोर टाईप. कोर टाईप मध्ये काय असतं, कोर मध्ये असतो, वाइंडिंग त्याला सराउंड करते. शेल टाईप मध्ये काय असतं, वाइंडिंग मध्ये असते, कोर त्याला सराउंड करते. इथं काय दिसतं आपल्याला, कोर मध्ये वाइंडिंग त्याला सराउंड करते, कोर मध्ये वाइंडिंग त्याला सराउंड करते, म्हणून हा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर.
हा झाला तुमचा फ्रंट व्ह्यू. हा झाला तुमचा फ्रंट व्ह्यू. तुम्हाला खाली बसून असंच अरेंज करायचं आहे. वर साईड सेंटर ब्लेड सेंटरला, साईड ब्लेड साईडला, योग ब्लेड्स वर खाली असंच अरेंजमेंट करायची. आणि कम्प्लीट अरेंजमेंट झाल्यानंतर तो कोर तुम्हाला स्टँड करायचा, उभा करायचा. उभा झाल्यावर तुमचा हा फ्रंट व्ह्यू. याचा स्टॉप व्ह्यू तुम्हाला कसा दिसेल? आपली जी वाइंडिंग आहे ती सर्क्युलर शेपमध्ये आपण करणार. त्याच्यामुळं हा जो क्रॉस सेक्शन आहे याच्यावर आपण वाइंडिंग प्लेस करणार. कोरचा हा क्रॉस सेक्शन तो पण आपल्याला सर्क्युलरच मेंटेन करावा लागणार. म्हणजे सर्क्युलर वाइंडिंग त्याच्यात प्लेस होतो. टॉप व्ह्यू कसा दिसेल आपल्याला? एका लिंबचा हा टॉप, असाच दुसरा लिंब, असाच तिसरा लिंब. सेम. हे काय नंबर ऑफ स्टेप्स आहे. 10 स्टेप जे तुम्ही मोजले हे नंबर ऑफ स्टेप्स आहेत. हे वरपासून खालीपर्यंत स्टेप्स मोजत नाही. सेंटरपासून एक साईड. तर आपला 10 स्टेपचा कोड. तर सेंटरपासून खाली 1 2 3 4 5 6 7 8 9. याला म्हणतो आपण 10 स्टेप कोड. असे तुमचे जास्ती पण स्टेप्स असू शकतात, कमी पण स्टेप्सचा कोड असू शकतो. ही विड्थ अशी मेजर केली तुम्ही, बरोबर? टॉप व्ह्यूला विड्थ कशी दिसणार? की ही विड्थ पहिल्या स्टेपची ही विड्थ, सेकंड स्टेपची विड्थ म्हणजे ही. असे थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप 10 वेगवेगळ्या विड्थ मोजलात तुम्ही. पहिले 75, पुन्हा 70, अशा 10 वेगवेगळ्या विड्थ तुमच्या आल्या. अशा पहिली 75ची, पुन्हा 70ची, कमी कमी. ही झाली विड्थ. स्टॅक जो मेजर केला जातो तो स्टॅक म्हणजे काय असतो? याला म्हणतो आपण स्टॅक. याला म्हणतो आपण स्टॅक. पहिल्या स्टेपचा एवढा स्टॅक येतो. दुसऱ्या स्टेपचा स्टॅक म्हणजे दिस प्लस दिस, ए प्लस ए डॅश. हा झाला दुसऱ्या स्टेपचा स्टॅक. तशाच तिसऱ्या स्टेपचा स्टॅक. असे 10 स्टॅक तुम्ही मेजर केले. स्टॅक समजलं, विड्थ समजली, नंबर ऑफ स्टेप्स समजली, स्टेप्स कशाला म्हणतात ते समजलं. आता सर्कल आहे. सर्कल आहे म्हणजे सर्कलला डायमीटर असतं का नसतं? सर्कलला डायमीटर असतं. हा डायमीटर होतो. स्मॉल डी रिप्रेझेंट करता येईल. आता कशाचा डायमीटर आहे? काय आहे? कशाचा टॉप? वाइंडिंग कुठे? कोरचा आहे ना. डायमीटर कशाचा येईल? कोरचाच येईल. त्याला म्हणतो आपण कोर डायमीटर. स्मॉल डी रिप्रेझेंट करतो. आणि या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जे येतं
त्याला म्हणतो आपण कोर एरिया KI. हे सगळे टर्म्स डिझाईन मध्ये आहेत, ट्रान्सफॉर्मर डिझाईन. त्याला म्हणतो आपण कोर एरिया. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जे काही येईल ते कॅल्क्युलेशन कसं करतात, पहिल्या स्टेपची विड्थ इंटू त्याचा स्टॅक, सेकंड स्टेपची विड्थ इंटू त्याचा स्टॅक, थर्ड स्टेपची विड्थ इंटू त्याचा स्टॅक, असे 10 स्टेपची जी काही येईल कॅल्क्युलेशन येईल तो असतो तुमचा कोर एरिया. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही मेजरमेंट केलं, सेंटर प्लेटला रेफर करा. पहिल्या स्टेपची विड्थ किती आहे? 75. त्याचा स्टॅक किती आहे? 75 इंटू 25. हे काय येईल ते झालं पहिला. प्लस W2 म्हणजे सेकंडची विड्थ किती आहे? 70 इंटू 3. हे जे कॅल्क्युलेशन येईल शेवटला तो असतो तुमचा कोर एरिया AI. तो कोर एरिया झाला एका फेज पुरता. तेवढाच कोर एरिया दुसऱ्या फेजला असतो, तेवढाच कोर एरिया तिसऱ्या फेजला असतो. जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो वाइंडिंग रिलेटेड असो ना तर कोर रिलेटेड असो, हे सगळं एका फेज पुरतं करतो आणि तेच इम्प्लिमेंट आपण राहिलेल्या 2 फेजला करत असतो. कॅल्क्युलेशन सगळं एका फेज पुरतं करतो, तेवढंच कॅल्क्युलेशन आपण दुसऱ्या फेजला आणि तेवढंच तिसऱ्या फेजला करत असतो. ते वाइंडिंगचा असो ना तर कोरचा असो. इथपर्यंत क्लिअर? आपण काय करू, डायरेक्ट कॅल्क्युलेशन्सला चालू करू, डिझाईन कॅल्क्युलेशन्स. तर जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे येतो आणि सांगतो की आम्हाला ट्रान्सफॉर्मर बनवून पाहिजे, त्यावेळेस तो आपल्याला इनपुट्स काय देतो? किती KVA चा बनवतो, अजून ते एक सांगतो 3 फेज का सिंगल फेज, अजून टार्गेट का तो नाही सांगतो, आपल्याला करावं. म्हणजे व्होल्टेजेस सांगतो, इनकमिंग व्होल्टेज, आउटगोइंग व्होल्टेज. अजून एक गोष्ट सांगतो, कॉपरचा करायचा आहे की ॲल्युमिनियमचा करायचा. एखादा आपण स्पेसिफिक ट्रान्सफॉर्मर घेऊयात, आपण जो बनवतोय तोच घेऊया. 15 KVA, 15 KVA. $11,000 by 433 volt. Aluminium bound. Three-phase distribution transformer. ज्याचं कनेक्शन आपण करणार आहे डेल्टा स्टार. हा आपल्याला डिझाइन करायचा आहे. स्टेप अप आहे, स्टेप डाऊन? स्टेप डाऊन. सगळ्यात पहिला पॉइंट असतो डिझाइन मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज पर टर्न. व्होल्टेज पर टर्न denoted by ET, calculated by this formula K under root Q. ET कैसे calculate करायचा? voltage per K under root Q. यातला हा K हा एक constant आहे.
हा कॉन्स्टंट डिपेंड करतो टाइप ऑफ वाइंडिंग मटेरियल. मी ॲल्युमिनियमचा करणार आहे, कॉपरचा करणार आहे, त्याच्यावर व्हॅल्यू सिलेक्ट केली जाते. जर ॲल्युमिनियमचा करणार असता तर याची व्हॅल्यू आपण सिलेक्ट करतो 0.31 to 0.35 या रेंजमध्ये, कुठलीही घेऊ शकतो. कॉपरचा जर करणार असता तर 0.36 to 0.42 या रेंजमध्ये करतो. क्यू काय? KVA ऑफ ट्रान्सफॉर्मर. आपण कुठला करणार? ॲल्युमिनियम का कॉपर? ॲल्युमिनियम करणार. सगळ्यांचे कॅल्क्युलेशन्स एकच यावे म्हणून आपण एक स्पेसिफिक सिलेक्ट करू 0.3. ET किती येतो कॅल्क्युलेट करा. व्होल्टेज पर टर्न किती येतो कॅल्क्युलेट होतं बघा. K ची व्हॅल्यू सिलेक्ट केली, Q ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती. हे आपलं एका टनचं व्होल्टेज कॅल्क्युलेट झालंय 1.35 वोल्ट एका टनचं. त्याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो कसा लिहितो? इक्वल टू आपण लिहितो V1 by V2 is equal to N1 by N2 is equal to I2 by I1. याच्यापैकी काय काय माहिती पॅरामीटर्स आपल्याला? व्होल्टेज माहिती, V1 आणि V2 माहिती. V1, N1, I1 हे हाय व्होल्टेजेस व्हॅल्यूज आहेत. V2, I2, N2 जे सेकंडरी किंवा लो व्होल्टेज. हे V1 माहिती, V2 माहिती. या V1 by V2 ला आपण काय म्हणतो? रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरचा रेशो कॅल्क्युलेट करा. त्याला इंटू √3 करावं लागेल सेकंडरी स्टार कनेक्टेड असल्यास. या ट्रान्सफॉर्मरचा रेशो आपला कॅल्क्युलेट झाला 44. रेशो हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये. तो कधीही अल्टर केला जात नाही, मेंटेनन्स केला जातो. जर अल्टर झाला तर काय फरक पडतो तो आपण टेस्टिंगच्या दिवशी बघू. टेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला सांगतो काय फरक पडतो. रेशो कॅल्क्युलेट झाला, बाकीचे पॅरामीटर्स माहिती नाही आहेत, ते कॅल्क्युलेट करावे लागतील. आणि कॅल्क्युलेट करूया N2.
नंबर ऑफ LV टर्न्स कसा कॅल्क्युलेट होईल? एवढा डाटा आहे आपल्याला. टर्न्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो आपण? रेशो इंटू 18 है. Voltage divided by voltage per turn will give you number of turns. Voltage divided by voltage per turn. N2 काढतोस, LV चे टर्न्स काढायचे म्हणजे व्होल्टेज V2 चं घ्यावं लागतं. V2 divided by E2. Answer divided by √3. N2 किती येतं चेक करा. V2 by E2 किती आहे? V2 ला लाईन व्होल्टेज करायचं फेज व्होल्टेज ला काय करावं लागेल? V2 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. 185 times. टर्न्स पर फेज. N1 कॅल्क्युलेट करायला सोपं आहे. रेशो आहे तुमच्याकडे 44 इज इक्वल टू N1 बाय N2. जस्ट काय करावं लागेल? रेशो इंटू N2. आपल्याला काय करायचं आहे? LV चे 185 टर्न्स आणि HV चे 8140 टर्न्स एका फेज मध्ये टाकायचे. तेवढेच LV आणि HV चे टर्न्स दुसऱ्या फेज मध्ये टाकायचे. तेवढेच टर्न्स तिसऱ्या फेज. कॅल्क्युलेशन फक्त एका फेज पूर्ण करतो सगळं. तेच आपण राहिलेल्या फेज मध्ये टाकणार आहे. तर तिसरं काय राहिलं? I2 आणि I1 कसं काढतात? I2 काय कॅल्क्युलेट करू आता? त्याला समजतो फुल लोड LV करंट. I2 कुठला फॉर्म्युला यूज करतात? करावं लागेल फॉर्म्युला यूज. बरोबर आहे. बरोबर आहे. पॉवर कशात येईल? केव्हीए. फॉर्म्युला काय आहे? बरोबर आहे. केव्हीए इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय V2. आंसर डिवाइडेड बाय 3. I2 किती येतो बघा?
I1 44 रेशो आले तुमच्याकडे. 44 इज इक्वल टू I2 बाय I1. म्हणजे I1 कॅल्क्युलेट झालं करायचं असेल तर I2 डिवायडेड बाय रेशो. किती येईल बघा. 0.45 जे आला तो आज आला फेज करंट. त्याला लाईन करंट मध्ये कन्वर्ट करायचं, डेल्टा कनेक्शन करायचं आपल्याला. त्याला इंटू √3 करावं. एम्पियर. सगळे पॅरामीटर्स आले आपल्याकडे. ठीक आहे. 70 सगळे पॅरामीटर्स आले आपल्याकडे. कसे कसे आले. V1 किती आहे. 11,000. V2 N1 8140. N2 I2 आणि I1 सगळे पॅरामीटर्स आहेत. कुठलाही ट्रान्सफॉर्मर असू द्या, सिंगल फेज असू द्या, 3 फेज असू द्या, स्टेप अप असो, स्टेप डाऊन असो, ऑटो ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन, पॉवर, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, कुठल्याही प्रकारचा ट्रान्सफॉर्मर असू द्या, या ट्रान्सफॉर्मेशन रेशो प्रमाणेच वर्क होतं. म्हणजे कसा, ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या ठिकाणी व्होल्टेज हाय आहे त्या ठिकाणी करंट हमेशा लो असतो. ज्या ठिकाणी व्होल्टेज लो आहे त्या ठिकाणी करंट हमेशा हाय असायचं असतो. हाय व्होल्टेज लो करंट, लो व्होल्टेज हाय करंट. मी टर्म्स यूज करतो हाय व्होल्टेज अँड लो व्होल्टेज. प्रायमरी आणि सेकंडरी नाही, HV आणि LV हे टर्म्स यूज करतो. प्रायमरी आणि सेकंडरी तुमच्या सप्लाय देण्यावरनं चेंज होतात. HV आणि LV सेम करतो, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज. आता इन केस तुम्हाला ट्रान्सफॉर्मर समोर उभा केलं, कुठलाही असो, सिंगल फेज, 3 फेज, ओपन केलेला विदाउट बॉडी, आणि तुम्हाला विचारलं की डिटरमाइन करा की बाबा यातली HV वाइंडिंग कुठली आणि LV वाइंडिंग कुठली, कसं डिटरमाइन करता. पण डिटरमाइन कसं करायचं, ओळखायचं कसं. एक वाइंडिंग इकडे असते, एक वाइंडिंग इकडे असते. उलटी वाइंडिंग पण करू शकतो. HV मध्ये टाकून LV बाहेर वाइंडिंग होऊ शकते. कसं ओळखता येईल. एकाच वाइंडिंगचे टर्न्स दिसेल तुम्हाला, मधल्या वाइंडिंगचे टर्न्स दिसणार नाही. बघितल्या ओळखता येईल. कंडक्टरच्या साईजवरून ओळखता येते. दोन्ही कंडक्टरच्या साईज वेगळी असतात. वाइंडिंगचा जो कंडक्टर यूज केला जातो त्याची जी साईज असते ती वेगवेगळी असते. ज्या कंडक्टरची साईज मोठी असते ती कुठली वाइंडिंग, HV वाइंडिंग. मला सांगा, कंडक्टरची साईज कशावर डिपेंड असते, करंटवर. जसा जसा करंट वाढत जाईल तसा तसा कंडक्टरची साईज वाढत जाईल, बरोबर. आता ज्या ठिकाणी कंडक्टरची साईज मोठी आहे त्या ठिकाणी करंट कसा आहे, जास्त आहे, हाय. त्याचा वाइंडिंग कशी आहे, लो आहे. ती वाइंडिंग कुठली, मोठ्या कंडक्टरची लो व्होल्टेज आहे, ती हाय व्होल्टेज नाही, लक्षात घ्या. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट HV साईडचं, त्याचा कंडक्टर कमी असतो साईज,
करंट कमी असतो आणि त्याचा व्होल्टेज हाय असतो. इथपर्यंत क्लिअर? तर तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये जो करायचं काय, इथून जायचंय प्रॅक्टिकल मध्ये बसायचंय, तर काय करणार? कोर असेंबल करायचा. तो कसा करणार तुम्ही? सगळ्यात कमी विड्थची ब्लेड घेणार आणि अरेंज करणार. सगळ्यात कमी विड्थची ब्लेड कितीची? सेंटर ब्लेड रेफर करा. 25 mm ती घेणार, सेंटर ब्लेड सेंटरला लावणार, तेच 25 mm चा साईड ब्लेड साईडला लावणार, योग ब्लेड वर आणि खाली लावणार. असे अरेंज करा. 2 ब्लेड घेणार. तुमचा स्टॅक एका कितीचा स्टॅक आहे तो? 2 mm. 2 mm चा स्टॅक आहे. त्या 2 mm मध्ये किती, सपोज 6 ब्लेड्स येत असतील टोटल. त्यातले तुम्ही काय करणार? आधी 2 घेणार, प्लेस करणार, नंतर परत 2 घेणार, पुन्हा असेच प्लेस करणार. असं करत जाणार. असे कुठपर्यंत प्लेस करत जाणार आणि स्टॉप करणार. म्हणजे तो 25 mm चा जो आहे तो किती लावणार तुम्ही? 2 mm चा स्टॅक आहे. 1 mm पर्यंत जाणार, स्टॉप करणार. 1 mm तुम्ही वरच्या बाजूला लावणार. फिगर बघितली ना स्टॅकची? अर्धी खाली अर्धी. 1 mm पर्यंतच लावणार, स्टॉप करणार. 25 mm ब्लेड. परत काय करणार? नेक्स्ट ब्लेड कितीची आहे? 30 mm चे स्टॉप करणार तुम्ही. सेंटरचे सेंटरला, साईडचे साईडला, असं कुठपर्यंत जाणार लावा? त्याचा स्टॅक किती? म्हणजेच 2.5 mm पर्यंत जाणार, स्टॉप करणार. 2.5 mm वर लावणार. याचं लक्षात? असं तुम्ही कमी विड्थ पासून जास्त विड्थ पर्यंत जाणार. 25 mm पासून ते 75 mm विड्थ पर्यंत जाणार. 75 पासून परत तुम्ही कमी 25 पर्यंत जाणार. अशामुळे काय होतं की त्याचा जो शेप आहे कोरचा तो सर्क्युलर मेंटेन व्हायला मदत होते. याच्यात अजून एक पॉइंट सांगायचा. याच्यात आपण नट बोल्ट कुठेही लावत नाही. कोर असेंबल करताना साईड बी लावतो. सगळा कोर असेंबल झाल्यानंतर मध्ये नाही लावतो. मध्ये जर लावला आपण नट बोल्ट तर काय होईल? एडी करंट लॉसेस वाढते, आयर्न लॉसेस वाढते. त्याच्यामुळे आपण मध्ये लावत नाही. इंटरलॉक करतो. इंटरलॉक कसा करतो? तुम्ही ते कट शेप बघितले कोरला, सेंटरला कट्स आहे, साईडला कट्स आहे आणि योगला पण कट्स. या कट शेप कोरला म्हणतो आपण माइटर्ड कोर. माइटर्ड. आणि हे कट्स असतात 35, 45 किंवा 55 डिग्री अँगल. त्याच्या आधी रेक्टँग्युलर शेपच वापरायचे, पण आता माइटर्ड कोर आल्यापासून आपण माइटर्ड कोर सर्यास वापरतो. कारण त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की मॅक्झिमम फ्लक्स लिकेज होतं, लिकेज फ्लक्सेस कमी होतात आणि त्याच्यामुळे लॉसेस कमी होतात, आयर्न लॉसेस. त्याच्यामुळे माइटर्ड कोर वापरला कट शेपचा. आणि त्यातून पुन्हा सेंटर ब्लेडला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, एका साईडला लॉंग कट आहे, एका साईडला शॉर्ट कट. अरेंजमेंट करत असताना काय करतात? 2 ब्लेड्स आधी सुरुवातीला 25 mm चे घेतले, अरेंज करतात. त्यावेळेस तुम्ही लॉंग कट या साईडला टाकता, इकडे लॉंग कट. 2 ब्लेड्सचे असे सगळीकडे अरेंजमेंट करून घेतात. परत 2 ब्लेड घेतात, तेच 25 mm चे. आता लावत असताना काय करतात? लॉंग कट या साईडला, शॉर्टकट इकडे घेतात. असं अल्टरनेट करत जातात तुम्ही शेवटपर्यंत. त्याच्यामुळं काय होतं? इकडं आणि इकडे इंटरलॉक होत जातं. प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला ते बघायला मिळते. समजलं तिथे गेलं की काय करायचं?
इथपर्यंत आता सध्या स्टॉप करू. ह्याला आज नाही तर पुढं कंटिन्यू करू. तुम्ही तिकडे गेले ते रिकामे होते त्यांना पुढं कंटिन्यू करू. त्यांचं झालं असेल तर मग तुम्हाला बोलू.